विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. रिझन सांगू का तुम्हाला? मी आय-एम-पी क्वेश्चन देणार आहे तुम्हाला. एक लिस्ट प्रोव्हाईड करणार आहे. पण मी एक वेगळाच पॅटर्न तुम्हाला देणार आहे. म्हणजे काय? या धड्यातलं जे जास्तीत जास्त वेळा विचारले गेलेले प्रश्न आहेत ना, तेच अगोदर करूया ना आपण. असं ओळीनच टॉपिक केला पाहिजे असं कुठं सांगितलंय? आता गेली 5 वर्ष मी YouTubeवर दरवर्षी आय-एम-पी क्वेश्चन प्रोव्हाईड करतोय बरं का. मी तुम्हाला सांगतो, मी जे सांगणार आहे ना, तेच प्रश्न येणार. ओके. तेच प्रश्न येणार. याच्या पाठीमागचं कारण काय? प्रॉपर एनालिसिस. मी तुम्हाला सांगू का? या टॉपिकच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी हा चार्ट करायला लावणार आहे. डायरेक्टली. त्याच्यामागे रिझन माहिती आहे का? सी-ई-टीमध्ये कुठलाही पेपर काढा 100% या फॉर्म्युलांवरती तुम्हाला क्वेशन्स आहेत. पण मी ते एक्सप्लेन करतो ना तुम्हाला. ऐका, नीट लक्ष द्या. आता सिंपल क्युबिकमध्ये सिंपल क्युबिकमध्ये लक्षात घ्या. कॉर्नरवर 1/8 एटम प्रेझेंट असतो बरं का. आता मला पूर्ण डायग्राम काढायची नाहीये. पण या या कॉर्नरवर असा एक एटमचा 1/8 पार्ट असणार आहे. वरच्या कॉर्नरवर असणार आहे. या कॉर्नरवर आणि या कॉर्नरवर. ओके. एक लक्षात घ्या, की हा एटम असा आहे त्याचा 1/8 पार्ट तिथं आहे. मग ऑब्व्हियसली ही रेडियस आहे. एटॉमिक रेडियस आहे. ही पण रेडियस आहे. पण ही आहे एज लेंथ. मग सांगा बघू मला काय फॉर्म्युला तयार मिळाला पहिला तुम्हाला? एज लेंथचा फॉर्म्युला काय मिळाला? क्वाईसार. मग एम-सी-क्यू मध्ये इतका सोपा प्रश्न विचारलेला असतो. एज लेंथ तुम्हाला दिलेली असते आणि एटॉमिक रेडियस विचारतात फॉर सिंपल क्यूबिक. मग फॉर्म्युला R इक्वल्स टू A/2 आहे. पण मी A इक्वल्स टू ट्वाइस R लक्षात ठेवला. आता इथून पुढे तुम्हाला ना ही डायग्राम डोळ्यासमोर आणायची आहे. चांगली काढलेली नाहीये डायग्राम मला माहिती आहे, पण तुमच्या लक्षात आलंय? आलंय. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला नेणार आहे डायरेक्टली एफ-सी-सी, फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिसकडे म्हणूया. फेस सेंटर्ड. त्याच्यामध्ये कसं असतं, की या फेस वरती अर्धा एटम त्या क्यूबच्या आत असतो बरं का. कॉर्नरला तुम्हाला माहितीच आहे 1/8, 1/8. आता ही आहे एज लेंथ, ही आहे एज लेंथ. मग हे डिस्टन्स किती? सांगू तुम्हाला? ही आहे एटॉमिक रेडियस R, हे पण R आणि डायमीटर आहे म्हणजे ट्वाइस R. सगळ्यांचे ॲडिशन केले की झालं की नाही 4R. चला एक काम करूया. सिंपल क्युबिकचा फॉर्म्युला लिहून ठेवूया, की A इक्वल्स टू ट्वाइस R आणि हा जो एफ-सी-सी आहे त्याचा फॉर्म्युला A इक्वल्स टू 2√2R येतोय का बघूया आपण. पायथागोरस वापरूया. ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर 2a स्क्वेअर म्हणजे कळालं का? याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेन्यूसचा स्क्वेअर म्हणजे 16R स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर इक्वल्स टू 8R स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढा. ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे? 8 म्हणजे काय येणार आहे? 4 इंटू 2 आलं का? 2√2 आणि इंटू आर. मग 2 फॉर्म्युले बघता बघता झाले लक्षात घ्या. काय फॉर्म्युला? ए इक्वल्स टू ट्वाइस आर. ओके. आणि ए इक्वल्स टू √2R पाहिजे मला. √2R समजून घ्या बरं का. हे जरा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतायत वगैरे. तोच फॉर्म्युला आहे रे बाळांनो. ह्या 4 ला 2 इंटू 2 करू शकता. त्या 2 ला √2 इंटू √2 म्हणू शकता. ते कॅन्सल √2 होईल. पण हे गोंधळात जाताय तुम्ही लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. ए इक्वल्स टू एकदा ट्वाइस आर, एकदा 2√2R. लक्षात पण राहिलंय तुमच्या. आता उरलंय बॉडी सेंटर्ड, बी-सी-सी म्हणूया आपण. आता बॉडी सेंटर म्हणजे काय होतं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. आता ही जरा डायग्राम पण किचकट काढावी लागेल समजून घ्या. ओके. हां. ही ए आहे, ही ए आहे आणि या खालच्या या ट्रायंगलमध्ये पहिल्यांदा मी पायथागोरस वापरतो. हा 90 डिग्रीचा अँगल आहे बरं का लक्षात घ्या. मग काय मिळणार मला? ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दॅट इक्वल्स टू एक्सचा स्क्वेअर म्हणूया आपण. मग एक्सचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू 2a स्क्वेअर आलं. मग रूट काढा. √2a म्हणजे मला त्या एक्सची व्हॅल्यू मिळाली √2a. ही जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली? √2a. हा A आहे. हा 90 डिग्री आणि मगाशी मी सांगितलं ना, तसं ही बॉडी डायगोनल आहे. इथून इथपर्यंत. त्याच्यामध्ये एक एटम असणार आहे. मग त्याची नाही का, मगाशी मी फेस सेंटरला काढून दाखवलं. ट्वाइस आर घेतलं होतं. पुन्हा या कॉर्नरला R, या कॉर्नरला R. त्यामुळे हे जे टोटल डिस्टन्स आहे ते 4R येणार. मग आता पायथागोरस वापरूया. 16R स्क्वेअर याचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू याचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर 2a स्क्वेअर. मग मला मिळालं 16R स्क्वेअर इक्वल टू 3a स्क्वेअर इंटूचं अपॉन करा आणि R ची व्हॅल्यू √3/4a मिळाली बॉडी सेंटरसाठी. √3/4 16चं स्क्वेअर रूट 4 निघणार लक्षात घ्या आणि a स्क्वेअरचं a. आता मी तुम्हाला ॲट एनी कॉस्ट हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला लावतोय. समजून घ्या व्यवस्थित.
पहिल्या दोन अरे थांबा, असू दे, काही हरकत नाही. पहिल्या दोन फॉर्म्युल्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवलंय. ए इक्वल्स टू ट्वाइस आर, ए इक्वल्स टू रूट टू आर आणि तिसऱ्या फॉर्म्युल्यात आर इक्वल्स टू √3/4 इंटू ए. याच्यावर क्वेश्चन येणार. मग चला, आयएमपी मधला पहिला पॉइंट तुमचा कव्हर झालाय. आता दुसरा पॉइंट मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड. आता तुम्हाला सांगतो, सिंपल क्युबिकला टोटल व्हॉल्यूम एवढं ऑक्युपाय केलं. त्याला जर मी टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड आहे लक्षात घ्या. मग याला जर मी टोटल व्हॉल्यूम क्यूबच्या व्हॉल्यूमने डिव्हाइड केलं आणि 100 न मल्टिप्लाय केलं तर मला पर्सेंटेज मिळेल. मग मी याला ए क्यूब न डिव्हाइड केलं तर हे ए क्यूब कॅन्सल होईल आणि मी 100 न डिव्हाइड केलं की 52 पॉइंट समथिंग येईल. याला 100 न डिव्हाइड केलं 68 पॉइंट समथिंग काहीतरी येईल. याला 100 न डिव्हाइड केलं 74. पण काय आहे? हे आहे पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी विचारतातच लक्षात घ्या. अतिशय इम्पॉर्टंट आहे. सिंपल क्युबिकला पॅकिंग इफिशियन्सी 52% आहे. याचा अर्थ तेवढा ऑक्युपाइड व्हॉल्यूम आहे. आणि एम्प्टी कसा काढणार मग? 100 मधून ते मायनस करायचं. बॉडी सेंटरची पॅकिंग इफिशियन्सी 68% आहे आणि फेस सेंटरची पॅकिंग इफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे 74%. मग तुम्हाला सांगतो, एवढ्या वेळा हे एमसीक्यूज, व्हीएसएम प्रश्न आलेले आहेत. तुम्ही नुसता बोर्डचा विचार करू नका. सीईटीला गॅरंटेड 100%. सिंपल बॉडी फेस सेंटरला लक्षात घ्या किंवा सीसीपी क्लोज क्युबिक पॅकिंग किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग एचसीपी ला रिमेनिंग व्हॉल्यूम किंवा अनऑक्युपाइड व्हॉल्यूम काढण्यासाठी मी 100 मधून हे मायनस करा. 26 येते का बघा. ओके. आता आणखीन अतिशय महत्वाच्या पीवायक्यूज. कोऑर्डिनेशन नंबर. सिंपल क्युबिकला कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. म्हणजे त्या सिंपल क्युबिक अरेंजमेंट मध्ये एक ॲटम 6 ॲटमला अटॅच असतो, टच असतो. ओके. मग 6, 8, 12. 6, 8, 12 हे कोऑर्डिनेशन नंबर लक्षात घ्या. मग 2 आयएमपी क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला दिले. पॅकिंग इफिशियन्सी, व्हॉल्यूम ऑक्युपाइड, व्हॉल्यूम अनऑक्युपाइड. त्याच्यानं तुम्हाला मी सांगतो आर आणि ए मधलं रिलेशन. ओके. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन. लक्षात काय ठेवायचंय? जेवढे ॲटम असतात प्रेझेंट तेवढेच ऑक्टाहायड्रल व्हॉइड असतात. मग ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स n असतील, जर माझ्याकडे n नंबर ऑफ ॲटम असतील, तर जेवढे ऑक्टाहायड्रल व्हॉइड त्याच्या डबल असतात टेट्राहायड्रल व्हॉइड. किती सोपं आहे. आणि माझ्याकडे 1 मोल ऑफ ॲटम असतील, दॅट इक्वल्स टू मग 6.022 इंटू 10⁻23 अवॅगॅड्रोज नंबर 10⁻23. मग जर माझ्याकडे 0.4 मोल एवढे ॲटम असतील, तर किती ॲटम आहेत? याला 0.4 न मल्टिप्लाय करा. तेवढे ॲटम आले. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहायड्रल व्हॉइड आणि त्याच्या डबल टेट्राहायड्रल व्हॉइड्स आणि टोटल व्हॉइड्स काढण्यासाठी याची आणि याची काय करणार? ॲडिशन 3n. बघूया न्यूमेरिकल. आता सांगू का? हे न्यूमेरिकल बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्ही 21, 22, 23 चे पेपर बघा, 24 चे आहे तसं न्यूमेरिकल 3 मार्काला आलंय. म्हणजे हे पण आयएमपी क्वेश्चन आहे आपलं. गॅरंटेड 100% न्यूमेरिकल येणार या टॉपिक वरचं. 100% येणार. पण सॉल्व्हच येणार अशी अपेक्षा करू नका. आलंय. सॉल्व्हच प्रॉब्लेम आलेले आहेत. पण काही केसेसमध्ये हे दुसरे क्वेश्चन्स पण येऊ शकतात. एक्सरसाइज मधले येऊ देत ना. कोण घाबरतंय? जमणार आहे आपल्याला. कसं केलंय बघा. 0.4 मोल दिलेत. जेवढे मोल दिलेत त्याला अवॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा. ॲटम मिळतील तुम्हाला. ॲटम. आणि जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स. एवढे ॲटम आहेत ना, तेवढेच ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स. त्याच्या डबल टेट्राहायड्रल व्हॉइड्स. ओके, असू दे. आणि तुम्हाला सांगू का, डबल टेट्राहायड्रल व्हॉइड्स आणि टोटल व्हॉइड म्हणजे काय? अरे दोघांची ॲडिशन. 3 मार्काला हा न्यूमेरिकल आहे. लॉकेबल लागलं का? नाही. कुठला डिफिकल्ट फॉर्म्युला आहे का? नाहीये. पण काय? जेवढे ऑक्टा त्याच्या डबल टेट्राहायड्रल व्हॉइड्स असतात, लक्षात घ्या. मग आता हे काय प्रकार आहे बघू जरा थोडंसं लक्ष द्या. वेगळ्या टाइपचं न्यूमेरिकल आहे. एकदम वेगळ्या टाइपचं न्यूमेरिकल आहे, लक्षात घ्या. ओके, बघा. कंपाउंड, एका कंपाउंड 2 एलिमेंट आहेत, ए आणि बी. मी इथं लिहितोय व्हेरी इम्पॉर्टंट आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, नीट लक्ष द्यायचं बघा. atoms of the element B form CCP structure म्हणलंय. काय म्हणलंय? CCP structure. The atom of A occupies 1/3 of the tetrahedral voids. 1/3 of the कसले सांगा? Tetrahedral voids. Okay. What is the formula for the compound? नीट लक्ष द्या. सीसीपी म्हणलं की तुम्ही 4 ॲटम घ्यायचे आहेत आणि एचसीपी म्हणजे 6 ॲटम घ्यायचे आहेत. नीट लक्ष द्या. बी साठी सीसीपी आहे 4 ॲटम येणार. 4 ॲटम.
जेवढे ऍटम तेवढेच ऑक्टाहायड्रल वॉइड्स, त्याच्या डबल असणार टेट्राहायड्रल वॉइड्स. मग जेवढे ऍटम आहे त्याच्या डबल मी घेतलं टेट्राहायड्रल वॉइड्स. पण ए न 1/3 वॉइड्स ऑक्युपाय केलेत, म्हणजे मी 1/3 घेतोय. म्हणजे मला मिळाला फॉर्म्युला. पण मी काय करतोय की या 3 न इकडे मल्टिप्लाय करतोय. म्हणजे 3 न दोघांना मल्टिप्लाय करतोय. म्हणजे इकडे 8च राहणार, इकडे 12 राहणार. दोघांना 4 न डिव्हाइड करा. 4 2 जा, 4 3 जा. ओके, म्हणजे मला A2B3 हा फॉर्म्युला मिळाला. अवघड आहे हे. सोपं नाहीये. पण खूप ईझी वाटतं मुलांना सांगतो. इथं जर HCP असतं, तर मी इथं 6 लिहिलं असतं. 6 ॲटम. आता जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहायड्रल वॉइड्स. 6 ॲटम असते तर 12 येणार टेट्राहायड्रल वॉइड्स. मग ते तुम्हाला म्हणतील कोण किती ऑक्युपाय करतंय ते. लगेचच्या लगेच पी-वाय-क्यूचं कुठलंही बुक असेल ते ओपन करा. टार्गेट असेल तर बेस्टच, कारण एकाच ठिकाणी या टाइपचे प्रॉब्लेम ते देतात, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळतंय. मी तुम्हाला सांगू का, हे आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, की मी पुस्तकातलेच प्रॉब्लेम आहेत तसे घेतलेत. का? तेच तर परीक्षेत येतायत आणि तेच जर परीक्षेत येत असतील, हे व्हॉइड्स बघा आपण घेतलेलं सगळं लक्षात घ्या. हे जे मी तिथलंच देतोय तुम्हाला, वेगळं काही सांगत नाहीये रे मी, वेगळं काहीच देत नाही. मला एक प्रॉब्लेम घ्यायचा होता म्हणून मी इकडे घेतोय. A2B3 आपलं बरोबर आलंय. मला हा प्रॉब्लेम घ्यायचा आहे अजून. आता बघूया आपण हां, नीट लक्ष द्या. कंपाउंड सांगतो मेड ऑफ एलिमेंट सी एंड डी क्रिस्टलाइज इन एफसीसी स्ट्रक्चर दिलंय. एटॉम ऑफ सी आर प्रेझेंट एट द कॉर्नर ऑफ द क्यूब. कॉर्नर मगाशी मी बोललो तो 1/8. ओके. सी कुठं आहे? ॲट द कॉर्नर. मी समजून घ्या. सी त्यांनी कॉर्नरवर दिलाय. कॉर्नरवर 1/8 एटॉम असतो. पण असे 8 कॉर्नर असतात ना. मग 8 ला 8 कॅन्सल 1. घेतलंय ना बघा. 8 ला 8 कॅन्सल 1 आलं की नाही? म्हणजे तुम्हाला हा टाइप कळाला का? कोण कुठं प्रेझेंट आहे वगैरे असं तुम्हाला देतील आणि त्यावरून फॉर्म्युला तयार करायचा आहे. कुणी कुठला व्हॉइड ऑक्युपाय दिलाय. किती व्हॉइड ऑक्युपाय केले असं देतील. आता समजा 4 ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आहेत आणि ए ऑक्युपाय ऑल व्हॉइड्स. मग एचे 4 एटम येणार. जेवढे ऑक्युपाय तेवढे एटम येणार. तर डी बद्दल काय दिलंय? डी एटम्स आर प्रेझेंट एट द सेंटर ऑफ द 6 फेस. सांगतो. मगाशी बोललो होतो. सेंटरवर एका फेसच्या सेंटरवर अर्धा एटम असतो नाही का बोललो? अर्धा आत असतो एटम आणि असे माझ्याकडे 6 फेस आहेत ना. मग ह्याला हे कॅन्सल सी एकच आहे. आणि डी 3 येणार आणि हा फॉर्म्युला तयार होणार. मग आता हा पण तुम्हाला कळालाय प्रकार फॉर्म्युला कसा तयार होतोय ते. ओके. आता मी नेक्स्ट काय करायचं तुम्हाला मी सांगतोय बघा, लक्ष द्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय म्हणतोय बघा. ते न्यूमेरिकल मी घेणारच आहे, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो समजून घ्या. हे मी घेणार आहे, पण त्याच्या अगोदर मला फॉर्म्युले घ्यायचे आहेत. क्लासिफिकेशन करा. सुरुवातीलाच दिलंय. आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम किंवा आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलंट क्रिस्टल लक्षात घ्या. पोलार आणखी काय भरपूर दिलं असेल सॉलिड्स लक्षात घ्या. ओके. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स वगैरे हां. मुद्दा असा आहे बरं का, की आता मी तुम्हाला सांगतो, ओके. मला मला सेपरेटली फॉर्म्युले घ्यायचे होते रे. माझ्याकडून ती स्लाईड राहिली करायची. मग या न्यूमेरिकलच्या बाजूलाच मी ते फॉर्म्युले देतोय. हा फॉर्म्युला. सिंपल सुरुवात करूया, की बघा या टॉपिकमध्ये थोडेसे प्रश्न आहेत, पण डिफेक्ट वरती जास्तीत जास्त वेळा प्रश्न आलेत. म्हणजे टोटल क्वेशन एवढेच आलेत परीक्षेत, एवढेच प्रश्न परीक्षेत आलेत. न्यूमेरिकल गॅरंटी ना 100%. आणि बाकीचे हेच प्रश्न परत-परत रिपीट होतायत. पण तुम्हाला मी सांगू का? तुम्हाला मी सांगतोय व्यवस्थित, तेच प्रश्न रिपीट होतायत. पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पण करताना वेळ लागेल. डिफेक्ट्स व्यवस्थित करायचे. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, फ्रेंकेल डिफेक्ट, मग त्याचे इफेक्ट पण करायचे तुम्हाला, एक्झाम्पल्स पण करायचे आहेत. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कोण आहे? क्यूब. क्यूब आहे ना तो. त्यामुळे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट क्यूब येणार. मास काढताना मी मोलार मासला अवोगॅड्रोस नंबरने डिव्हाईड करतो, म्हणजे मास ऑफ 1 एटम मिळेल मला. मास ऑफ 1 एटम आणि n ने मल्टिप्लाय करतो म्हणजे टोटल नंबर ऑफ एटम. मग आता ते एक सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. नंबर ऑफ एटम सिंपल क्यूबिक मध्ये एकच एटम असतो, बॉडी सेंटर मध्ये 2 असतात, फेस सेंटर मध्ये 3 एटम येतात. गडबड, गडबड, गडबड. तुमची गडबड अशीच होते. 3 नाही येत बाळांनो, 3 नाही. फेस सेंटरमध्ये 4 एटम असतात. कसं सांगू का? आपण आत्ताच बघितलं ना, की फेसवर 3 एटम आणि कॉर्नरवर 1/8 इंटू 8 असतोच ना. म्हणजे टोटल 4 एटम येतात फेस सेंटरमध्ये, हे लक्षात घ्या. 1, 2 आणि 4 बरं का. आता हा जो फॉर्म्युला तयार झाला, तो डेन्सिटीचा फॉर्म्युला तयार झाला.
आणि याच्यावरतीच न्यूमेरिकल आहेत बरं का, डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरती. पण समजा माझ्याकडं ना एक सॅम्पल आहे आणि त्याचं मास एक्स ग्रॅम आहे आणि मग यात नंबर ऑफ युनिट सेल किती येतील असं विचारतील. तर नंबर ऑफ युनिट सेल काढण्यासाठी जेवढे तुमच्याकडे सॅम्पल आहे, त्याला एका युनिट सेलच्या मासनं डिव्हाईड करा. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणजे सिंपल हा फॉर्म्युला तयार होईल. नंबर ऑफ युनिट सेल आहे का कुठं तसा फॉर्म्युला? नंबर ऑफ युनिट सेल बघा, आहे की नाही? ओके. एक्स अपॉन ए क्यूब इंटू डी. डीच्या ऐवजी रो हे सिम्बॉल त्यांनी वापरलंय. बरं, इथं काय नंबर ऑफ ॲटम्स विचारतायत. मग तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. तुम्ही पहिल्यांदा नंबर ऑफ युनिट सेल काढा. जर तुम्हाला देताना त्यांनी फेस सेंटर दिलं असेल, त्याला 4 न मल्टिप्लाय करा. बॉडी सेंटर दिलं असेल, तर 2 न मल्टिप्लाय करा. सिंपल क्यूबिक दिलं असेल तर. जेवढे सेल तेवढेच ॲटम. मग आता या टॉपिकमध्ये क्लासिफिकेशन नंतर मी तुम्हाला सांगतो, इथं स्टार करून ठेवतोय बरं का मी. इथं, इथं, इथं. हे इतकं इम्पोर्टंट आहे, इतकं इम्पोर्टंट आहे. ऑलमोस्ट 21 पासून 24 पर्यंत एखाद दुसरा पेपर सोडला, तर सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला डिफेक्ट्स बद्दल विचारलंय. डिफरन्स विचारलाय, त्याचे एक्झाम्पल्स विचारलेत. रिलेशन बिटवीन ए आणि आर 1 मार्क. व्ही-एस-ए, एम-सी-क्यू मध्ये आलेले प्रश्न आहेत. पॉलिमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझमच्या डेफिनिशन्स विचारलेत. रिलेशन बिटवीन हे प्रूव्ह करायला विचारले. हे जे आहे ना, हे ह्याचं प्रूफ विचारलंय. स्टेप वाईज करत जायचं. एक-एक व्हॅल्यू पुट करायचे. पुस्तकात दिलंय. अरे ते डेरिव्हेशन म्हणताच येत नाही त्याला. मध्ये दिले 2 मार्काला. आणि न्यूमेरिकल मात्र कंपल्सरी. न्यूमेरिकल मात्र कंपल्सरी. मग अशा रीतीनं हा जो टॉपिक आहे, ह्यातले मी प्रश्न कुठले करायचे तुम्हाला सांगितलेत. एवढे करा, एवढे करा. न्यूमेरिकल्स पुस्तकातले सॉल्व्ह तरी करा. जास्त किचकट नाहीये. लॉग टेबलचं कॅल्क्युलेशनला घाबरू नका आणि पुस्तकातले सोडवून दिलेलं बघू नका न्यूमेरिकल. स्वतःहून प्रयत्न करा. गिव्हन डाटा लिहायला प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं एज लेंथ देताना तुम्हाला पिकोमीटरमध्येच देतील. त्याला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. पहिली गोष्ट पिकोला 10⁻12 न मल्टिप्लाय करा. मीटरमध्ये होईल. त्याच्यानंतर त्याला 100 न मल्टिप्लाय करा. सेंटीमीटरनं होईल. त्याला 100 न मल्टिप्लाय करा. 100 न मल्टिप्लाय. 100 म्हणजे 10⁻+2 ना, म्हणून ते कमी-कमी करत चाललोय. मग 100 न याला मल्टिप्लाय केलं की याला डिव्हाईड करा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो या टॉपिकमध्ये 3 डिजिटमध्येच तुम्हाला व्हॅल्यू देतील. रेडियस किंवा एज लेंथ. 3 डिजिटमध्ये व्हॅल्यू दिली समजा 317 पीएम दिले. पहिल्याच नंबर नंतर पॉइंट द्यायचा 10⁻8 झालं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट. मग पहिलं आय-एम-पी क्वेश्चनची सीरीज मधला पहिला व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाईड केलाय. ओळीनं सगळ्या टॉपिकचे मी आय-एम-पी क्वेश्चन तुम्हाला देईन. सॉलिड स्टेटमध्ये कुठलीही डायग्राम आतापर्यंत विचारलेली नाहीये. शेवटचे फिजिक्स मधले प्रश्न आहेत. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक तेही जास्त करून कधी विचारले गेलेले नाहीयेत. आता लास्ट मोमेंटला मग पहिलं हे सगळं डिटेलमध्ये असेल, तर ते एक्स्ट्रा प्रश्न करायला वेळ द्या. तरी माझं सजेशन राहील, की 7 क्वेशन पेपरमध्ये आलेले प्रश्न पहिला करा. शक्यतो 99% तेच प्रश्न रिपीट होतात. वेगळं येणारच नाही. नेहमीप्रमाणे बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट काढा या प्रश्नांचा. आणि चांगला अभ्यास करा. चांगले मार्क मिळवा. ऑल द बेस्ट.